सो जेव्हा इक्विलिब्रियम सिस्टमवर स्ट्रेस येतो, सो प्रेशर, टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊन सिस्टम शिफ्ट टू अपोज दॅट चेंज. सो दॅट इज ली कॅटेलियस प्रिन्सिपल. दॅट्स इट. आता तुमचा चॅप्टर कंप्लीट झालाय. कोणाला काही डाऊट्स? मॅम प्रेशर चेंज झाल्यावर इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट होतं की लेफ्टला, म्हणजे ते कसं ओळखायचं? प्रेशर जर वाढवलं तर इक्विलिब्रियम त्या साईडला शिफ्ट होतो जिथे गॅस मॉलिक्युल्स कमी असतात, आणि जर आपण कमी केलं तर इक्विलिब्रियम त्या बाजूला शिफ्ट होतो जिथे गॅस मॉलिक्युल्स जास्त असतात. मॅम मला समजलं नाहीये. असं कसं कळलं नाही? प्रॅक्टिकलच्या वेळी झोपला होतात काय? तुम्हाला सगळ्यांना कळलंय ना? येस 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 परफेक्ट. मॅडम मला बी काही कळलेलं नाही, तुम्ही परत सांगाल काय? काय परत? आता तेवढा वेळ पण नाही आहे. तुमच्या परीक्षा पण जवळ येत आहेत. अहो मॅडम कळलं नाही म्हणूनच तुम्हाला विचारतोय ना. काय गो, क्लासमध्ये बाकी सगळ्यांना कळालंय, तुलाच नाही कळालं म्हणजे तू इतकी बुद्धू आहेस का? ए नाही, एक सेकंड, तू खरंच कळत नाहीये तुला की नाही कळण्याचं ऍक्टिंग करते? हा, नाटक करतेस? ही असली नाटकं तूच करत असशील. तेच म्हटलं, चमची असून बोलली कशी काय नाही? बाजारात खूपच चमचे आलेत. आणि का आम्ही काय तुझ्यासारखं पर्सनल ट्युशनला जात नाही का? इथं नाही कळलं तर तिथं जाऊन विचारायला. नाही कळलंय म्हणून इथे विचारालोय. झालं झालं तुझं बोलून? पुन्हा तुझं नाटक सुरू झालं का ते नेहमीचं? काय आम्ही खूप गरीब आहे, आम्ही हे ते. वास कर ग वास, आता बोर झालं सिरियसली. हाय आम्ही गरीब नाहीत, आमच्याकडे पैसा का आम्ही पर्सनल ट्युशन लावू? तुमच्यासारखी पोरं इथे येऊन टाइमपास करताय आणि तिथं शिकताय, पण आमचं नुकसान होतंय ना. चढा, तुझं लेक्चर ऐकायला नाही आले, कळलं? मग जा की बाहेर. तुला कोणी जबरदस्ती केली काय बसायला? टॉकिंग चमची, गप्प बस. या चमचीला पण कळालं नाहीये बहुतेक. मॅडम ऐका की, आम्हाला बी कळतंय का तुमच्यावर प्रेशर आहे म्हणून तुम्ही पोर्शन फास्ट शिकवताय. खरं नाही कळत आहे आम्हाला काय. आणि मॅडम तुम्ही 15 दिवस सुट्टीवर होतात त्यामुळे तुमचं पोर्शनही पूर्ण नाही झालंय.